लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अत्यंत महत्त्वाची नालेसफाई असते. मुंबई महानगरपालिकेकडून यंदा उशिरा सुरू झाले. कशा पद्धतीने पाहणी करताय? मी मला तर हे मागच्या महिन्यापासून सुरू करायचं होतं, पण बजेट सेशन होतं तुम्हाला माहिती आहे. परवाच झालं, काल 1 मे होता आणि आज आम्ही सगळे रस्त्यावर आहोत. बोलल्याप्रमाणे पूर्ण महिना, हाच नाही, पावसाळा होईपर्यंत मी तुम्हाला अशीच दिसणार आहे. जेव्हा आम्ही रस्त्यावरती लोकप्रतिनिधी येतो त्यावेळी प्रशासनाला पण असं यावं लागतं. हे जे चित्र आहे हे आत्ता दिसतंय मुंबईकरांना, हे ह्यासाठी आम्ही करतोय की मुंबईची तुंबई होऊ नये. मुंबईच्या माझ्या सर्व नागरिकांना सगळ्या व्यवस्थित जे बेसिक गोष्टी आहेत, रस्ता, नाले, साफसफाई, पाणी, ह्याच्यावरती आम्ही जास्त भर देणार आहे. बिफोर मान्सून या ठिकाणी नाले सफाई असेल, रस्ता असेल आणि पाणी, या 3 गोष्टींवरती आम्ही जास्त लक्ष देऊन काम करणार आहे. या ठिकाणी आपण एल विभागामध्ये माऊल नाला या ठिकाणी उभे आहोत. स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे, आशा मराठे पण या ठिकाणी उपस्थित आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही रोडपासून नाल्याची पाहणी करतोय. त्याच्यानंतर शेवटला मी मिठी नदीच्या इथे पण जाणार आहे. झोन 5चा हा जो माऊल नाला आहे ह्याचं जरा काम फार स्लो चाललं आहे मुंबईच्या इतर सगळ्या नाल्यापेक्षा. 29% झालेलं आहे. कमीत कमी आता 80%वरती मे एंडिंगपर्यंत हे काम आम्हाला न्यायचं आहे. ह्याच्यावरती म्हणून आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो आहे. म्हणून मी इथे पहिल्यांदा आले. CCTV कॅमेरे मला या ठिकाणी दिसले नाही, जे आपल्या टेंडर कॉस्टमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं जे 24 तास मुंबई महानगरपालिकेमध्ये मॉनिटरिंग चालू आहे, तर ह्या नाल्याचं पण झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं इथे आम्हाला प्रोव्हिजन मिळत नाही आहे CCTVसाठी, पण ते बोलले की आम्ही करतो आहे. पण 30-30 सेकंदाचे जे व्हिडिओ आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून हेड ऑफिसला पाठवले जातात आहे. एक साधारण 3364.44 मेट्रिक टन इतका गाळ ह्याच्यामध्ये आहे, जो आत्तापर्यंत फक्त 859.48 मेट्रिक टन इतकाच गाळ उचललेला आहे. गाळ उचलून त्याला आपण 24 तास सुकवून मग तो आपण VTS पद्धतीने, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम पद्धतीने आपण तो ज्या ठिकाणी टाकला जातो तिकडची पण NOC घ्या, असेही मी त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हा नाला 430 मीटर लांब आणि 22 मीटर रुंद आहे. मोठा नाला आहे हा फार. नेहरूनगर, राहुलनगर आणि शिवसृष्टी यासारख्या भागातून पावसाचे पाणी या नाल्यातून वाहते. मोठा पाऊस आला तर हा नाला ओव्हरफ्लो पण होतो. जिथे आपल्याला आवश्यक असेल तिथे आपल्याला संरक्षण भिंत पण या ठिकाणी बांधली गेली पाहिजे, अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स पण दिले आहेत. पण काम प्रोसेसमध्ये, कामावरती पूर्ण लक्ष आहे. लावलेले नाही, लावण्याचे नियम डावललेत का? नाही, आता सध्या तर काम प्रोसेसमध्ये दिसतंय. आतमध्ये गाड्या पण उतरलेल्या. स्थानिक नगरसेवकांचं पण याच्यावरती पूर्ण लक्ष आहे, कारण हे केलंच पाहिजे. हे जर केलं नाही तर हे पाणी बाहेर येणार, मुंबईकरांना त्रास होणार. त्यामुळे नगरसेवक सगळे अलर्ट मोडवर आहे, सगळेच नगरसेवक. तर CCTV ह्यासाठी लावले पाहिजे की ह्याचं मॉनिटरिंग. मी तर बोलते CCTV तिथे देऊन स्थानिक नगरसेवकांना पण त्याची एक हे द्या, लिंक द्या, म्हणजे ते पण आपल्या मोबाईलवरून बघतील. कळालं तुम्हाला सांगते. तुम्ही तर हेड ऑफिसला द्या आणि इकडचा जो नगरसेवक आहे ना त्यांना पण ही लिंक द्या. म्हणजे इकडचे जे 4-5 नगरसेवक आहे म्हणजे त्यांना कळेल की किती गाळ काढला जातो. इतक्या पारदर्शी पद्धतीने इथे काम चालू आहे. त्यामुळे ही साफसफाई नक्कीच होणार व्यवस्थित. एक महत्त्वाचा विषय म्हणजे नगरसेवक कमी उपस्थित होते, गैरहजर होते, त्यामुळे महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो फेटाळण्यात आला. त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आल्याची माहिती मिळते. नाही, कसं आहे, पक्षाने व्हीप काढला असेल तर तो फॉलो केलाच पाहिजे. त्यामुळे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहणं अनिवार्य आहे. व्हीपचा अर्थच तो असतो, फार इम्पॉर्टंट नोट असते ती, आणि ती फॉलो करणं गरजेचं आहे. सुरुवात आहे, आपले काही नगरसेवक नवीन पण आहेत, हळूहळू शिकतीलच. पण पक्ष त्यांच्या पद्धतीने कारवाई जी काय असेल ती करणारच. कारण ही जी गोष्ट झाली, विषय नामंजूर झाला, तो ह्या पद्धतीने पुढे होता कामा नये. त्याच्यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आम्हाला विश्वासात घेतला जात नाही. नाही, विरोधकांची जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी कुठे विश्वासात घेतलं होतं BJPच्या लोकांना किंवा इतर कोणाला. तर त्यामुळे कसं आहे, विरोधक अजूनही त्या मानसिकतेमधून बाहेरच आलेले नाही की ते आता विरोधी बाकावर बसलेत. आम्ही त्यांना सांगितलं आहे, आम्ही आमच्या पक्षाच्या गाईडलाईनप्रमाणे काम करू, तुम्हाला तुमच्या पक्षाच्या गाईडलाईनप्रमाणे जे करायचं ते करा, पण आम्ही आमचे विषय ह्याच्यापुढे ही एक गोष्ट झाली म्हणून त्यांनी पण हुरळून जाऊ नये त्या गोष्टीसाठी. आमचे नगरसेवक आता नवीन आहेत, पक्षाच्याकडून त्यांना सगळं मार्गदर्शन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये असं चित्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. नाही, आता हे साहजिकच आहे ना. आता आपली सत्ता आहे त्या ठिकाणी, विषय नामंजूर होणं हे ठीक नाही आहे.
तर त्यामुळे आता सुरुवात आहे. तर त्यामुळे ह्याच्या पुढे लक्षात ठेवतील सर्व नगरसेवक. व्हीपचा अर्थ काय असतो ते कळणार सर्वांना. पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे पॉस्को अंतर्गत. 9 वर्षाच्या मुलीला फ्लॅश करताना हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे. कुठे झालं हे? मुंबईतच झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेकडे आणि आता असे सगळ्या प्रकार होताना कसं नाही, एक लक्षात घ्या, कुठेही, मग ती मुंबई असू दे, महाराष्ट्र असू दे, भारत असतो, कुठेही अशा पद्धतीचे घटना होता कामा नये. एक आई म्हणून, महापौर काय आई म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते. पुण्यात पण 4 वर्षाच्या मुलीबरोबर जे झालं त्याचा तर कडाडून निषेध करते. अशा लोकांना मी प्रत्येक वेळा कॅमेऱ्यामध्ये आता सकाळपासून तेच बोलते की मरण यातना देऊन त्यांना मारून टाका, त्यांना जिवंत ठेवू नका. ह्यांच्यासाठी कठोर कायदा झाला पाहिजे. हा मेसेज आहे ना, हा संपूर्ण बाहेर जे विकृत पद्धतीने जे समाजामध्ये कोण आपल्याला ते चेहरे कळत नाही त्यांच्यापर्यंत हा निरोप गेला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे. धन्यवाद. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.